मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. विट्यात अंत्योदय मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेचा स्थलांतर सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. आमदार सुहास बाबर, युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील, तहसीलदार योगेश्वर टोंपे, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय. यावेळी उपस्थित दिग्गजांनी अंत्योदयचे चेअरमन परशुराम कदम यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्यात. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी अंत्योदयला मोठे भविष्य असल्याचे स्पष्ट केलंय. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेतून गेल्या 7 वर्षांपासून अंत्योदयची वाटचाल सुरू आहे. तर अंत्योदयची 100 कोटींची वाटचाल पूर्ण झाल्याबद्दल चेअरमन परशुराम कदम यांनी खातेदार आणि सभासदांचे आभार मानलेत. विटा येथील अंत्योदय मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेचा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार सुहास बाबर, युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील, तहसीलदार योगेश्वर टोंपे, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उद्योजक ईश्वर शेठ जाधव, संग्राम कचरे, सुरेश शेठ शेंडे, विनोद तारळेकर, माजी चेअरमन CB भोसले, संचालक उमेश रणदिवे, मेघराज कांबळे, सुजित साळुंखे, प्रियांका आडके, उमेश रणदिवे, प्रदीप माने, नीता गलावे, सरव्यवस्थापक सायली पाटील, विभागीय व्यवस्थापक प्रमोद उचितकर, विटा शाखाधिकारी वीरेंद्रन सावंत, गोल्ड टोन विभाग प्रमुख रोहित निकम, सहाय्यक शाखाधिकारी पंकज गुरव यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित दिग्गजांनी अंत्योदयचे चेअरमन परशुराम कदम यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी अंत्योदयला मोठे भविष्य असल्याचे स्पष्ट केले. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेतून गेल्या 7 वर्षांपासून अंत्योदयची वाटचाल सुरू आहे. तर अंत्योदयची 100 कोटींची वाटचाल पूर्ण झाल्याबद्दल परशुराम कदम यांनी खातेदार आणि सभासदांचे आभार मानले. बघूया ते नेमके काय म्हणाले. नमस्कार. आज अंत्योदय मल्टीस्टेट बँकेचं आपण स्थलांतर या कार्यक्रमासाठी आलेलो होतो. या ठिकाणी परशुराम कदम जे माझे चांगले मित्रच आहेत, तर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आणि माझ्या हस्तेच या ठिकाणी ब्रँचचं उद्घाटनासाठी बोलवलं होतं. तर बँकेची घडामोड, मल्टीस्टेटची घडामोड त्यांच्याकडून ऐकलं. खरंच खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि अंत्योदय मल्टीस्टेटला खूप चांगलं भविष्य आहे आणि आतापर्यंतचं मॅनेजमेंट असेल, बाकी सर्व गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. या अशाच रीतीने पुढे चालू राहाव्यात यासाठी मी बँकेचे चेअरमन असतील आणि सर्व स्टाफ असतील त्यांचं या नवीन जागेत आल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. नमस्कार. अंत्योदय मल्टीस्टेटच्या या
विटा शाखेच्या नूतनीकरण समारंभाप्रसंगी आज विटा शाखेच्या माध्यमातून आपण एकंदरीत 4,000 ग्राहकांना आपण बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आहोत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेतून अंत्योदय मल्टीस्टेटची वाटचाल गेल्या 7 वर्षापासून चालू आहे. एकंदरीत संपूर्ण बँकिंग व्यवसाय करत असताना अंत्योदयवर दाखवलेल्या खातेदारांनी आणि सभासदांनी व्यवसाय दाखवल्यामुळे हा आत्ता 100 कोटीच्या व्यवसायाची वाटचाल अंत्योदय या निमित्तानं पूर्ण करत आहे. विटा शाखेच्या नूतनीकरणासंदर्भात ज्या सभासद आणि ग्राहकांनी अंत्योदयवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमापासून त्यांना स्वागत व्यक्त करतो. अंत्योदयच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सुरुवात करणं, त्याचबरोबर नेट बँकिंग, QR कोड, NFT, RTGS सारख्या अत्याधुनिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश अंत्योदयचा आहे. विटा शाखेमध्ये लॉकरची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं अधिक ग्राहकांनी या लॉकरच्या सुविधेचा लाभ घ्यावा एवढे मी ग्राहकांना विनंती करतो. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक